तर आजचा मेन एम जो आहे की ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे कॅबची. ठीक आहे. तर बऱ्याच स्टुडंट्सच्या क्वेरीज होत्या की रजिस्ट्रेशन कसं करायचं. ठीक आहे. तर ते रजिस्ट्रेशनच बद्दल आपण या आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. तर इन्स्टेड ऑफ मी एक्सप्लेनिंग सेम थिंग टू इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स, मी विचार केला की सगळ्यांना एका ठिकाणी बोलू आणि आपण हा सेशन आपण रेकॉर्ड करूया. रजिस्ट्रेशनचं मी तुम्हाला सगळ्यात पहिले डेट शेअर करतो. ओके, माझी स्क्रीन शेअर करतोय. तर CET.MahaCET.org, CETSale.MahaCET.org या वेबसाईटवरच आपल्याला सगळे रजिस्ट्रेशन करायचंय. कॅबचे जे फॉर्म्स आहेत ते फिलअप करायचे. ओके, तर ही साईट तुम्ही बुकमार्क करून ठेवा. बुकमार्क मी याचे लिंक जी आहे ना ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करतो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. ठीक आहे. त्यानंतर राईट साईडला तुम्ही बघू शकता ऍडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2024-25. ओके, आणि ते न्यूचा पॉपअप आहे ना असा अपियर होतोय. म्हणजे हे लेटेस्ट मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यावरती जेवढ्या पण ऍडमिशन प्रोसेस चालू आहेत तर त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला जे बघायचे आपला जो आहे तो अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, BE BTech, आणि त्याच्या समोर पण न्यूचा जो पॉपअप आहे तो असा फ्लिप होतोय. ठीक आहे. असा म्हणजे काय म्हणू शकतो, बंद चालू होतोय. ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यावरती ही आपली रजिस्ट्रेशनची साईट ओपन होते आणि ही साईट युनिक आहे. ठीक आहे. मागच्या वर्षीचा तुम्ही जर याचं नेमिंग कन्व्हेन्शन बघितलं तर याच्या URL मध्ये FE2024.MahaCET.org/status pages/होम पेज ही URL आहे. मागच्या वर्षीच्या URL मध्ये ना फक्त इथे इयर चेंज होतं, बाकी साईट सगळी सेम राहते. फक्त चेंज असा आहे की तुम्ही मागच्या वर्षीचा रेफर नका करू, कारण गुगलवरती डायरेक्ट सर्च केलं की ते मागच्या वर्षीचं कधी कधी लिंक दाखवतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की रजिस्ट्रेशन आणखीन का होत नाहीये. तर ही लिंक पण मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे. ओके. आता याचे सगळ्यात पहिले आपण डेट्स पासून चालू करूया. तर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे जे डेट्स आहेत ते ऑलरेडी 14 जुलै 2024 पासून चालू झाले आहेत आणि याची एंड डेट जी आहे ही 24 जुलै 2024 पर्यंत आहे. ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे. तर रजिस्ट्रेशन झालं त्याच्यासोबतच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पॅरलली करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ना हे रजिस्ट्रेशनच्या एका दिवसानंतरून चालू होतं. जसं 14ला रजिस्ट्रेशनची डेट स्टार्ट होती तर 15ला ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होईल आणि हे गोष्टी पॅरल चालणार आहे. ठीक आहे. जसं 24 ची एंड डेट आहे रजिस्ट्रेशनची, तर लास्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एंड डेट आहे 25 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतरून आपल्याला तुम्हाला डिटेल्स पण मी एकदा तुम्हाला डिटेल्स चेक करायचे असेल तर या लिंक वरती तुम्ही क्लिक करा. तिथे जाऊन तुम्हाला ना एंटायर शेड्यूल बघता येईल. नेक्स्ट आहे की तुम्हाला ना प्रोव्हिजन मेरिट लिस्ट जी आहे ती 27 तारखेला डिस्प्ले होईल. 27 तारखेला ती कधी पण डिस्प्ले होऊ शकते, सकाळी किंवा संध्याकाळी. त्याच्यानंतरून जर काही प्रॉब्लेम असेल, जसं तुम्ही काही डेटा टाकला, तुमचे मार्क्स टाकलेत आणि त्याच्यामध्ये जर ते प्रॉपर नसेल पोर्टलवरती अपडेट झालेले, तर तुम्ही त्याच्यावरती ना तिकीट रेज करू शकता. आणि त्याच्या डेट्स आहेत 28 पासून 30 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. नंतरून ते तुम्हाला डेटा तो करेक्ट करण्यासाठी इथे तुम्हाला चान्स आहे. तर या पोर्टलवरती पण तुम्ही लॉग इन करून हे सगळं डेटा व्हेरीफाय करत राहायचंय. आणि यानंतरून आपली फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही 2 ऑगस्टला डिस्प्ले होणार आहे. इथे ज्यावेळी आपल्याला ऍडमिशन करायचंय तर ऍडमिशन करण्यासाठी आपण फर्स्ट टाइम ज्यावेळी रजिस्टर करतो तर त्यावेळी आपल्याला इथे दोन बटन दिसतात, न्यू रजिस्ट्रेशन, ऑलरेडी रजिस्टर्ड. तर फर्स्ट टाइम आपण ज्यावेळी रजिस्टर करतोय तर त्यावेळी न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचंय. ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही आहे ना साईटवरती जाऊन हे सगळे रीड करून घ्या डिटेलमध्ये. पण जनरली इन्स्ट्रक्शन आहे आणि मी ज्यांचे फॉर्म फिलअप करतोय ना तर ऑलरेडी तुम्हाला हे त्यामध्ये कॉलमध्ये पण जे मेन पॉइंटर्स आहेत ते सगळे सांगितले जातील. त्यानंतरून नेक्स्ट आहे की आपल्याला हा जो चेकबॉक्स आहे हे इन्स्ट्रक्शन रीड झाल्यानंतर हा चेकबॉक्स चेक करायचा आहे. त्यानंतरून आपल्याला हे असे काही क्वेश्चन्स अपिअर होतील इथे. तर त्या क्वेश्चन नुसार आपल्याला इथे जे पण आपला प्रेफरन्स आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर फर्स्ट तो आपल्याला विचारतोय की तुम्ही MSCET 2024 ही दिलेली आहे का. तर काही स्टुडंटने दिलेली असेल, काहींनी नाही दिली आहे. तुम्ही जर दिली असेल तर तुम्ही येस टिक करा. तर नंतरून जो पण क्वेश्चन तुम्ही तुमचे ऑप्शन किंवा प्रेफरन्सेस सिलेक्ट करताय त्याच्यानुसार नेक्स्ट क्वेश्चन ठरतात की तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारले जातील. तर आपण जो पण क्वेश्चन इथे सिलेक्ट करू ना त्याच्या प्रमाणे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन तो विचारतो. MSCET दिली आहे तर तो विचारतो की तुमचा MSCET 2024चा ऍप्लिकेशन नंबर काय होता, त्यानंतर रोल नंबर काय होता आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती इथे DDMMYYY या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. तर हे ज्यांनी MSCET दिली त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर तुम्ही PCB ची MSCET दिलेली आहे का, येस नो तुम्ही करू शकता. येस जर केलं तर त्याचे पण सेम डिटेल तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत.
ओके. आता सपोज काहींनी फक्त जेईई दिली आहे, त्यांनी बाकीच्या एक्झाम दिल्या नाही, तर ते इथे नो अपिअर करतील आणि त्यांना नेक्स्ट हा पण क्वेश्चन विचारला जाईल की जेईई मेन्स 2024 जी एनटीए ने कंडक्ट केली ती तुम्ही दिली आहे का. ओके, तुम्ही येस करत असेल तर जेईच्या बद्दल नेक्स्ट सेक्शन मध्ये तुम्हाला इथे डिटेल एंटर करायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही जेईई नसेल दिली तर नो तुम्ही टिक करा आणि बाकीचे तुम्ही येस टिक करू शकता. ओके. हे इथे तुम्ही जे पण ऑप्शन सिलेक्ट करणार आहे त्याच्यानुसार पुढचे जे पेजेस आहेत आपले त्याचे त्या सेक्शन मध्ये आपल्याला डेटा एंटर करायचा आहे आणि ते सेक्शन तुमचे इथे जे प्रेफरन्सेस असणार आहे त्याच्यानुसार ते डिसाईड होतील. ओके. आणि प्रत्येक सेक्शन वरती पण तुम्ही अगोदर काय सिलेक्ट करताय त्याच्यानुसार नेक्स्ट सेक्शन कुठला दाखवायचं आहे हे ते वेबसाईट मध्ये ऑलरेडी फिक्स केलेलं आहे. आता मी तुम्हाला इथे या गोष्टी ना डायरेक्ट, कारण आपल्याला ऍक्च्युअल कॅन्डिडेटचं डिटेल पाहिजे असतं तर मी इथे तुम्हाला हे नाही दाखवत. तर मी तुम्हाला डायरेक्टली मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले आहेत. ओके, आम्ही ऑलरेडी आज काही कॅन्डिडेटचे फॉर्म भरलेत तर त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर आपण आता इथे मी MSCET एस केलंय, तिथे ऍप्लिकेशन नंबर टाकला, MSCET चा रोल नंबर टाकलाय, त्यानंतर सीईटीची माझी डेट ऑफ बर्थ टाकली आहे. ठीक आहे. त्यानंतर एक खाली बटन अपिअर होतं, चेक MSCET डिटेल्स. ओके, या डिटेल वरती क्लिक केलं ना तर ऑटोमॅटिकली तुमच्या MSCET पोर्टलशी ते कनेक्ट होतं आणि तुमच्या MSCET ची जे डिटेल्स आहेत जसं मार्क्स, तुमचं नाव, ठीक आहे, ते सगळा डेटा इथे तुम्हाला खालच्या सेक्शन मध्ये दिसतो. तर इथे तुम्हाला प्रॉपर तुमचं MSCET मध्ये जसं नाव होतं, सरनेम, नंतर फर्स्ट तुमचं नेम आणि नंतर फादर्स नेम, ते असं इथे अपेअर होईल. फिजिक्स मध्ये किती मार्क्स होते विथ डॉटच्या नंतर जेवढे पुढचे डिजिट्स आहेत ते सगळे इथे अपेअर होतील. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, टोटल पीसीएमचा स्कोर काय होता. त्यानंतर इथे मी एक सेकंड ऑप्शन पण सिलेक्ट केलं की मी पीसीबीची पण सीईटी दिलेली आहे. ठीक आहे, तर त्याचे पण तुम्हाला सेम डिटेल्स इथे टाकायचे आहेत आणि तो डेटा पण चेक पीसीबी सीईटी डिटेल्स वरती क्लिक केलं तर तो डेटा पण इथे खाली अपिअर होईल. हा डेटा ज्यावेळी तुम्ही व्हेरीफाय करसाल तर त्यावेळी सेव्ह आणि प्रोसीड करायचंय. ठीक आहे, हा आपला फर्स्ट सेक्शन हा इथे कम्प्लीट झाला. ओके. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे हे डिटेल्स एंटर करायचे. तर फर्स्ट आहे कॅन्डिडेट फुल नेम. इथे खाली त्यांनी मेन्शन केलंय ऍज अपियर्ड ऑन HSC मार्कशीट. 12वीच्या मार्कशीट वरती तुमचं जसं नाव आहे सेम नाव इथे एंटर करायचंय आणि हे जे नेम आहे तर हे कॅपिटल लेटर्स मध्ये हवं. तुम्ही स्मॉल मध्ये जरी एंटर केलं तरी तो कॅपिटल लेटरच त्याला कन्वर्ट करतो. ओके. आता आधार कार्डवर बरेच जणांचं नाव आहे की त्यांचं फर्स्ट नेम असतं, नंतर फादर्स नेम, नंतर लास्ट नेम. ठीक आहे, पण आपल्याला तसं एंटर नाही करायचंय. तुम्हाला 12वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे सेम इथे एंटर करायचंय आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ना तुमचं सरनेम, नंतर तुमचं नेम आणि फादर्स नेम हे असं टाकायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे फादर्स नेम आणि मदर्स नेम. तर फादरचं कम्प्लीट नेम नाही टाकायचंय, फक्त फादरचं नेम टाकायचंय. मदरचं पण कम्प्लीट नेम नाही टाकायचंय, मदर्स नेम नंतर सरनेम वगैरे त्याची गरज नाहीये, फक्त नेम टाकायचंय. आणि हे तुम्ही मागचे ज्यावेळी सीईटी फॉर्म भरले त्यावेळी पण ह्याच फॉर्मॅट तुम्ही युज केला असेल. ओके. त्यानंतर तुम्हाला जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे. जेंडर त्यांनी 2 टाइम विचारलंय, तुम्ही मेल हा फिमेल हा ड्रॉप डाऊन एक येते, तिथनं ते सिलेक्ट करायचंय आणि कन्फर्म करायचंय. आता हे कन्फर्मेशन आपण काय करतोय, कारण तुम्हाला स्पेसिफिक याच्या अंडर रिझर्वेशन मिळणार. जसं मुलांसाठी काही वेगळे सीट्स आहे, मुलींसाठी काही वेगळे सीट्स आहे, काही कॉलेजला फक्त मुलींचे सीट्स आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी त्यांनी कन्फर्म करण्यासाठी की तुमच्याकडे कडनं फॉर्म भरताना काही मिस्टेक होऊ नये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला तुमचं बर्थ डेट ही DDMA फॉर्मॅटमध्ये येते. तर याच्यावरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करसाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इयर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो. सगळ्यात पहिले इयर सिलेक्ट करायचं, नंतर मंथ सिलेक्ट करायचं आणि नंतर डेट सिलेक्ट करायची. ओके. तर हेच सगळीकडे कुठे पण तुम्हाला ज्यावेळी डेट विचारली जाईल तर हाच फॉर्मॅट युज करायचा आहे. ओके. आणि डेट टाईप नका करू, 03/06 हे टाईप नका करू. जे ऑलरेडी फीचर आहे कॅलेंडरचं तुम्हाला क्लिक करता येतं, तर क्लिक करूनच तिथे डेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला रिलीजन सिलेक्ट करायचं आहे, तर खूप सारे रिलीजन तुम्हाला या ड्रॉपडाऊन मध्ये दिसतील. तर मोस्ट ऑफ द स्टुडंटचा रिलीजन आहे ना, तर तो डेटा इथे ठेवलेला आहे. ओके. तर हिंदूचा हा येईल. नंतर तुमचा रिजन कुठे आहे, तुम्ही रुरल मध्ये राहता, अर्बन मध्ये राहता, म्हणजे ग्रामीण मध्ये राहता की शहरी भागात राहता. तुम्ही जिथे राहता तुम्ही जर कन्फर्म नसेल तर तुम्ही ते चेक करू शकता. ओके. आणि हा डेटा ऍज पर आधार कार्ड वरती तुम्हाला ऍड्रेस मध्ये जो टाकलेला आहे तो बघा, कारण तुम्ही शिक्षण एका साईडला घेताय, तुम्ही दुसरीकडे राहताय, ऍक्च्युअल गाव वेगळं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित बघा तुमच्या आधार कार्ड वरती जे आहे तो ती सिटी कुठे येते, तर ते रिजन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम.
म्हणजे कुटुंबाचं जे आहे, पूर्ण कुटुंबाचं तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, वार्षिक म्हणजे पूर्ण 12 महिन्यामध्ये तुमचं इन्कम किती येतं, तर त्याची रेंज आपल्याला सिलेक्ट करावी लागते. तर हे रेंज ऑलरेडी दिलेलं आहे, 0 to 15,000, नंतर 15 ते 50,000, पण 51,000 ते 1 लाख, अशा रेंज म्हणजे ड्रॉपडाऊन मध्ये तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर नेक्स्ट आहे मदर टंग. तर मदर टंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर नॅशनॅलिटी इंडियन. ओके. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये आपल्याला जो आधार कार्डवर आपला ऍड्रेस आहे, सेम ऍड्रेस इथे लाईन 1, ऍड्रेस लाईन 2, ऍड्रेस लाईन 3 मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर ड्रॉपडाऊन मधनं तुम्ही स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, तुमचं विलेज सिलेक्ट करा किंवा गाव सिलेक्ट करा आणि पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे. आणि जिथे पण तुम्हाला असं रेड कलर मध्ये असं स्टार दिसतं ना, तर त्या फील्ड कंपल्सरी असतात. जसं स्टेटच्या समोर ना ही स्टारवाली फील्ड ही कंपल्सरी आहे, टाकायचीच आहे ती. ऍड्रेस लाईन आहे ना, या फर्स्ट 2 लाईन ऍड्रेस लाईन ह्या कंपल्सरी आहे, थर्ड मध्ये तुम्ही नाही दिलं तरी चालेल, पण याची ऍड्रेस लाईनची जी लिमिट आहे ती आहे 50 कॅरेक्टर्स. ओके. 50 कॅरेक्टर्सच्या तुम्ही वरती जाऊ शकत नाही, त्यामुळे तो जो ऍड्रेस आहे तो 3 लाईन मध्ये कसा बसेल, तर याला तुम्ही स्प्लिट करू शकता. ओके. त्यानंतर टेलिफोन नंबर. आता टेलिफोन नंबरची फील्ड तुम्ही जर बघितली ती मॅन्डेटरी नाही आहे, ती नाही जरी टाकली तरी चालेल. ओके. तर हे झाले तुमचे कम्युनिकेशन डिटेल. आता याच्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. मी तुम्हाला लास्ट कॉलमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो जिथे नेहमी रेंज असते, ठीक आहे, ज्या नंबरला रेंज आहे तोच मोबाईल नंबर टाका. नंतर ईमेल आयडी हा पॅरेंटचा वापरू नका, तुमचा स्वतःचा ईमेल आयडी जर क्रिएटेड नसेल तर तो क्रिएट करून घ्या. कारण काही नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेताना पण तुम्हाला तुमचा ईमेल आयडी तिथे द्यायचा आहे. ईमेल आयडीचा फॉर्मॅट पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि कुठला तरी एखादा रॅन्डम नंबर किंवा बर्थ इयर किंवा तुम्ही काही नंबर घेऊ शकता, @gmail.com असा एक ईमेल आयडी क्रिएट करून घ्या. ते 2 गोष्टी इथे तुम्हाला टाकायच्या आहेत. ओके. ते झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पासवर्ड चूज करायचा आहे की मला माझ्या ऍप्लिकेशनसाठी पासवर्ड कुठला सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आणि तो पासवर्ड तुम्हाला 2 ठिकाणी टाकायचा आहे, एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे, एक कन्फर्म पासवर्ड, म्हणजे दोन्हीकडे सेमच पासवर्ड राहणार आहे. आता हा पासवर्ड वापरायचा कसा, तर त्यासाठी इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की पासवर्ड जो आहे हा 8 कॅरेक्टर्स to 13 कॅरेक्टर्स एवढा लॉंग असला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये एक अप्पर केस लेटर, ठीक आहे, कॅपिटल ए असं म्हणजे अप्पर केस, एक लोअर केस लेटर, त्यानंतर एक नंबर असायला हवा, एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. ठीक आहे. आणि तुम्ही जे कॉपी पेस्ट करताना कॉपी पेस्ट इथे चालणार नाही, म्हणजे आपण कॉपी पेस्ट करताना कंट्रोल C कंट्रोल V जर वापरतो ना, तर ते इथे वर्क करत नाही. तर त्यामुळे पासवर्ड तुम्हाला एंटरच करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर एक खबरदारी अशी पण घ्या की जो पासवर्ड इथे फर्स्ट याच्यामध्ये टाकलाय, तर तो पासवर्ड इथे समोर एक तुम्हाला आयचं बटन दिसेल, आय वरती क्लिक करून कन्फर्म करा की तो पासवर्ड आपला प्रॉपर आहे की नाही, काय पासवर्ड आपण टाकलाय. कारण बऱ्याच वेळा काहींना टायपिंगची सवय असते तर ते फास्टमध्ये टाईप करून देतात, नंतर तो पासवर्ड कळत नाही आपल्याला. एखादं लेटर जरी मिस झालं, म्हणजे स्मॉल लेटरचं कॅपिटल लेटर झालं, तरी तो पासवर्ड ऍक्सेप्ट करत नाही. तर हे तुम्ही पासवर्ड एकदा बघून घ्या, दोन्ही पासवर्ड कन्फर्म करा. दोन्ही पासवर्ड सेम असेल तरच तो सेव्ह अँड प्रोसीडला अलाउ करतो, नाही तर इथे तो तुम्हाला एरर दाखवेल. ओके. नेक्स्ट आहे इथे तुम्हाला ना याच्यासोबत हे पण टाकावं लागतं, कॅप्चा पण टाकावं लागतो. ओके. कॅप्चे हा इथे एक नंबर किंवा एक रॅन्डम कॅरेक्टर्स जनरेट होतात, त्यामध्ये नंबर्स आणि लेटर्स असतात, तर ते टाकाय ते जी पण अपियर होतं प्रत्येकासाठी वेगवेगळे येतील. ओके. तर जे पण अपियर होतात ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि ते केस सेन्सिटिव्ह असतात. एखादा स्मॉल लेटर असेल तर तो स्मॉलच टाकायचा, एखादा कॅपिटल असेल कॅपिटलच टाकायचा आहे. त्याच्यानंतरून तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलाय त्यावर एक OTP येईल, 6 डिजिट OTP, आणि तुमचा मोबाईल नंबर पण इथे असा दिसेल, हाफच दिसेल. बाकीचे जे डिजिट्स आहेत ते असे स्टार स्टार केलेले असतात. ओके. तर तो OTP जो आहे हा 6 डिजिट OTP असेल. ठीक आहे. आणि तो OTP फक्त काही, मला वाटतं 2 मिनिट पर्यंतच व्हॅलिड असतो. ठीक आहे. इथे तुम्हाला ते काउंटर टायमर पण दिसेल, तो 120 सेकंड पासून तो टायमर चालू होतो. कधी कधी OTP यायला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करू शकता. ओके. पण तो विदिन 2 मिनिट्स मध्ये तो OTP नंतर एक्सपायर होऊन जातो. तो टाकल्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवरती एक ऍप्लिकेशन ID जनरेट होईल. ऍप्लिकेशन ID हा प्रत्येकासाठी वेगळा असेल आणि तो युनिक असतो. ठीक आहे. आता ऍप्लिकेशन आयडीचा फॉर्मॅट काय आहे, EN इज फॉर इंजिनिअरिंग, आणि त्याच्यानंतर पुढे एक नंबर असतो, तर हा नंबर नोट करून ठेवायचा आहे. आणि या ऍप्लिकेशन आयडीच्या बेसिसवरच आपण पुढे जे डीटीचं पोर्टल आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण लॉग इन करणार आहे ऍप्लिकेशन ID आणि आपण जो वरती पासवर्ड दिलेला आहे त्याने. ठीक आहे. तर हा पासवर्डचा ऍप्लिकेशन आयडीचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कुठेतरी नोट करून ठेवा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला लॉग इन स्क्रीनवरती तो रिडायरेक्ट करेल, तुम्ही ज्यावेळी नेक्स्ट करसाल. तर इथे काय करायचं आहे की लॉग इन स्क्रीनमध्ये
तुम्हाला जो ऍप्लिकेशन आयडी तुमचा जनरेट झालेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केलाय तो टाकायचा आहे. तर इथे मी दाखवलंय ऍप्लिकेशन आयडी टाकलाय, पासवर्ड टाकलाय, जो कॅप्चा आहे तो टाकलाय, ठीक आहे, आणि साइन इन बटन वरती क्लिक केलं. याच्यानंतरून तुम्हाला एक पॉपअप असेल, त्यामध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, ठीक आहे. तर हे आहे की तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनिटी मोड सिलेक्ट करायचा आहे की ई स्क्रुटिनिटी मोड सिलेक्ट करायचा आहे. तर याचा अर्थ काय, तर याच्या आपण ज्यावेळी फॉर्म सबमिट करू तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन वेने करता येते. एक ऑनलाईन करता येतं, ऑनलाईनच सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, नंतर सेंटरला ते ऑटोमॅटिक चेक केले जाणार आणि पोर्टलमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स स्टेटस दिसेल. ओके, तर तो आहे हा सेकंड मोड, ई स्क्रुटिनिटी मोड. ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. तर पण हा वे मी माझ्या स्टुडंटला रिकमेंड करत नाही. मी त्यांना फिजिकलीच सेंटरला जायला सांगतो, कारण ही स्क्रुटिनिटी ऑनलाईन मोडमध्ये ना बऱ्याच वेळा थोडंसं त्यांच्या साईडनं व्हेरिफिकेशन जे होणार आहे त्याला जास्त वेळ लागू शकतो, ठीक आहे. आणि एंड डेट पर्यंत जर गेलं तर तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला, कारण ते जर काही क्वेरी रेज करत असेल तर तुम्हाला ते ऑनलाईनमध्ये परत डॉक्युमेंट अपलोड करून ते व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. पण तुम्ही समजा फिजिकल मोडने गेले, फिजिकल म्हणजे काय की तुम्हाला ते सेंटरला जायचे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, आणि स्टुडंट्सनी स्वतः सेंटरला जायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या कास्टसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते जर माहित नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑलरेडी मी डॉक्युमेंटची लिस्ट शेअर केलेली आहे, नाहीतर माझ्या नंबरवरती तुम्ही पिंग करा, मी परत लिस्ट शेअर करतो तुम्हाला. ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे राहू द्या. कुठले डॉक्युमेंट नसेल तर प्रोसेस काय असते ती पण समजून घ्या. ओके, आणि तिथे जाऊन तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट ज्यावेळी दाखवले जातील, त्यांनी ते ओके केले, समजा कुठल्या डॉक्युमेंटला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच त्यांना ते डॉक्युमेंट दाखवू शकता, आणि जी क्वेरी असेल ना तिथल्या तिथे वन डे मध्ये सॉल्व्ह होईल. आणि तुमचं स्टेटस जे आहे ऍप्लिकेशनचं ते पोर्टलवर एका दिवसातच रिफ्लेक्ट होईल. म्हणजे तुमच्याकडे बाकीचे दिवस जे आहेत ना, जर काही प्रॉब्लेम असेल डॉक्युमेंट्सला तर ते त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तुम्हाला वेळ मिळतो. पण ऑलरेडी मोस्ट ऑफ द स्टुडंटने सगळं डॉक्युमेंटची प्रोसेस आहे ना, बराच यावेळी ऑलरेडी खूप लेट झालंय, तर सगळ्यांकडे डॉक्युमेंट सगळे रेडी असतीलच असं पकडून मी चालतोय. तर या केसमध्ये मी आहे ना फिजिकल मोडच्या खाली जो बटन आहे फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक केलंय. ओके, नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला आहे ना तुमचा स्लॉट बुक करायचा आहे की तुम्हाला कुठनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत तुमचे. तर तिथे तुम्हाला तीन ड्रॉपडाऊन दिसतात. फर्स्ट ड्रॉपडाऊन मध्ये आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या आतमध्ये येता. जसं मी इथे जालना सिलेक्ट केलंय. त्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचं. जालना डिस्ट्रिक्टच्या आतमध्ये जेवढे पण सेंटर येतात ते सगळेचे सगळे सेंटर तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसतील. ओके, तर तुमच्या घराच्या जवळ जे पण सेंटर येत असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची की कुठल्या डेटला तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. पण युजली काय करा की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करताना त्याच्या नेक्स्ट डेला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं डे घ्या, ठीक आहे, डेट सिलेक्ट करा, त्या दिवशीचं घेऊ नका. आणि ही ज्यावेळी डेट तुम्ही सिलेक्ट करता, व्ह्यू स्लॉट खाली बटन आहे त्यावरती क्लिक करायचं. तिथे तुम्हाला टायमिंग पण दिला जातो. जसं तुम्ही बघितलं तर 16 तारखेचं इथे आपण डेट सिलेक्ट केली आहे. तर हा फॉर्म आजच भरला होता, त्यामुळे आम्ही उद्याची डेट सिलेक्ट केली, आणि ते स्टार्ट टाइम एंड टाइम तुम्हाला दिसतो 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. टोटल स्लॉट किती आहे 20. प्रत्येक एका तासाला आपण 20 ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात. तर ऑलरेडी 3 मुलांनी स्लॉट बुक केलेले आहेत, तर व्हॅकंट स्लॉट 17 आहेत. तर हा स्लॉट तुम्ही बुक करू शकता, ठीक आहे. एखादा व्हॅकंट नसेल तर ते बुक स्लॉट हे बटन तुम्हाला डिसेबल होऊन जाईल, तुम्हाला तो स्लॉट बुक नाही करता येईल. तशा वेळी तुम्ही दुसरा टायमिंग सिलेक्ट करा. तर बेस्ड ऑन युअर अवेलेबिलिटी तुम्ही कुठलाही टाइम इथे सिलेक्ट करू शकता. हा टाइम सिलेक्ट केला की नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला असा एक पॉपअप येईल की तुमचा स्लॉट हा सक्सेसफुली बुक झालेला आहे, आणि तुमचा ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेटचं तुमचं नाव, त्यानंतर तुमचं स्लॉट ज्या दिवशी बुक झाला आहे त्याचा जो प्रॉपर टाइम आहे, जसं मी 2 PM to 3 PM या टायमिंगचा सेट केलेला आहे, 16 जुलैचा आहे, आणि सेंटरचं कम्प्लीट डिटेल इथे तुम्हाला असं दिसेल. आता हे आपलं फर्स्ट झालं. पण समजा आता मी एवढंच डिटेल भरलंय, मला आणखी बरेच खूप मोठा फॉर्म आहे, आणि फॉर्म मध्ये माझं काहीतरी अडकलंय, ठीक आहे, मला काही फील्ड्स मला क्लिअर करायचे आहेत सरांकडनं, त्याच्यामुळे मी फॉर्म कम्प्लीट सबमिट नाही केला. तर आपण दुसऱ्या दिवशी इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकतो का? समजा इन केस नाही तुमचा फॉर्म सबमिट नाही झाला, तर तुम्हाला हे जे तुम्ही स्लॉट बुक केलेला आहे हा तुम्हाला रिशेड्यूल करता येतो. तर तुम्ही ज्यावेळी लॉग इन करून परत बुक स्लॉटच्या डिटेल वरती जासाल तर इथे खाली बटन दिसतं रिशेड्यूल एससी व्हेरिफिकेशन. तर सेम तुम्हाला एक हाच पॉपअप येईल. तिथनं तुम्ही परत डिस्ट्रिक्ट स्क्रुटिनी सेंटर, ठीक आहे, त्यानंतर डेट सिलेक्ट करा, स्लॉट सिलेक्ट करा, स्लॉट बुक करा, ठीक आहे. तर अशा वेळी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो बुक केलेला स्लॉट आहे तो परत रिशेड्यूल करून घेऊ शकता. त्याच्यानंतरून तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनवरती जर हे ऑप्शन दिसत नसेल तर लेफ्ट साईडला काही लिंक्स आहेत त्यावरती क्लिक करा होमवरती. तर जेवढ्या आपल्याला स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत त्या स्टेप्सचे सगळे डिटेल्स एका स्क्रीनवरती दिसतील. जसं तुम्हाला इथे दिसतंय स्टेप 1
जी फील्ड रजिस्ट्रेशन डिटेल ही माझी त्याचं स्टेटस राईट साईडला आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. माझी सेकंड स्टेप जी आहे फिल कॅन्डिडेचर टाईप डिटेल, त्यानंतर फिल होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स, हे सगळं इनकम्प्लीट आहे, ते रेड मध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला जोपर्यंत सगळं ग्रीन होत नाही ते सगळे ज्या स्टेप्स आहेत ते कम्प्लीट करत जायचं आहे. आता या स्टेप्स किती राहणार, तर प्रत्येकाच्या सिनारिओनुसार ते वेगवेगळं राहील. प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी आहे. त्यानंतर काहींनी फक्त सीईटी दिली आहे इंजिनिअरिंगची, मेडिकलची दिली नाही, काहींनी फक्त जेई दिली, काहींनी जेई आणि इंजिनिअरिंगचं पण दिलेलं आहे. त्याच्यानुसार या स्टेप्स चेंज होतात. ओके, तर इथे बघू शकतो ह्या 10 स्टेप्स आहेत. या 10 स्टेप्स आपल्याला सगळ्या कंप्लीट करायचे आहे. आता फक्त आतापर्यंत आपण फक्त 1 स्टेप कंप्लीट केलेली आहे आणि त्यामुळे ती ग्रीन मध्ये दिसते. तर प्रत्येक स्टेपसाठी तुम्ही काय करा, आता मला नेक्स्ट स्टेपला जायचंय ना, तर हे इनकम्प्लीट जे बटन आहे, जे सेकंड स्टेपच्या रो मध्ये आणि लास्ट कॉलम मध्ये आहे, त्यावरती क्लिक करायचंय. ओके, त्यावरती क्लिक केल्यानंतर तो जो आहे तर की आपल्याला क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर, म्हणजे आपण कुठल्या टाईपचे ना स्टुडंट्स आहोत. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट हे सगळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे महाराष्ट्र टाईप टेस्ट फर्स्ट ऑप्शन रेडिओ बटन तो सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्ही वाचू शकता की तुम्ही जर 10th आणि 12th किंवा तुमचा डिप्लोमा हे महाराष्ट्रामधनं केलेलं आहे, किंवा ज्यांचं डोमेसाईल वरती महाराष्ट्र मेन्शन आहे, किंवा ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे, तर ते सगळे या टाईप ए या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, या टाईप मध्ये येतात, तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरीचे डिटेल्स द्यायचे. ओके, तर तुमचं ऑलरेडी टाईप ए आल्यानंतर आहे ना, तुम्हाला टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग हे तुम्ही ड्रॉपडाऊन मध्ये बघू शकता. ठीक आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण म्हणजे जिथनं एसएससी पास केली म्हणजे 10th पास केली आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. जिथनं तुम्ही 12th पास केली आहे तो डिस्ट्रिक्ट ड्रॉपडाऊन मधनं सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही ज्या सिटी मधनं 12th पास केली आहे, ठीक आहे, तर तो सिटी सिलेक्ट करायची, तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही कुठल्या विद्यापीठाच्या अंडर येतात ना, तर ते ऑटोमॅटिकली इथे मी एक रेड कलर मध्ये एक हायलाइट केलेलं आहे, तर ते ऑटोमॅटिक पॉपअप होईल. आपण तो तुमचं 10वीचं नाही पकडलं, तुमचं 12वीचं पकडलं जातो. बऱ्याच स्टुडंटचं आहे ना, म्हणजे 12वी दिल्याचं ठिकाण वेगळं असतं, ठीक आहे, पण ते एज्युकेशन दुसऱ्या ठिकाणी घेतात. ओके, आणि हे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मी तुम्हाला मागच्या कॉलमध्ये पण जसं सांगितलं, आपण होम युनिव्हर्सिटीमध्ये येतो की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये, त्यासाठी हे डिटेल लागतात. जसं मी आता औरंगाबाद युनिव्हर्सिटीमधनं औरंगाबाद विद्यापीठाच्या अंडर समजा मी एक्झाम दिली आहे, आणि पुणे विद्यापीठाचे मी जे कॉलेजेस अप्लाय करतो तिकडच्यासाठी मी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येतो. जर मी 12th माझी पास पुण्यामधनच केली आणि पुण्यातलेच कॉलेज अप्लाय करतो, तर ते माझ्यासाठी होम युनिव्हर्सिटी झालं. ओके, तर हे डिटेल पण आपल्याला इथे असे सिलेक्ट करायचे. तर इथे मी ऑलरेडी याच्यातनं काय काय ऑप्शन्स आहेत, तर तिथं डोमेसाईल नॅशनॅलिटी असं फर्स्ट ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मी जालना सिलेक्ट केलाय. 12th माझी जी झाली आहे ती मी बुलढाणा सिलेक्ट केलंय. त्यानंतर सिटी टाकली आणि ऑटोमॅटिकली त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या अंडर बुलढाणा डिस्ट्रिक्टचा हा रिजन येतो, तर त्याने ते विद्यापीठ तिथे ऑटोमॅटिक पॉपअप केलं. हे झालं आपलं होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स. नेक्स्ट कॅटेगरीचे डिटेल, आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीशी बिलॉंग करता तर ते सगळे कॅटेगरी तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर ती कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची सबकास्ट कुठली आहे, तुम्ही कॅटेगरी देत असेल तर तुम्ही सबकास्ट कुठली आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे कास्ट ड्राईव्ह व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. काही मुलांकडे ना हे सर्टिफिकेट नाहीये, पण ते सध्या प्रोसेसमध्ये आहे, तर तुम्ही तशा पद्धतीचे ऑप्शन्स इथे सिलेक्ट करू शकता की सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे, सध्या अवेलेबल नाही, किंवा इन प्रोसेस आहे. ठीक आहे, तर हे ऑप्शन या 2 डॉक्युमेंटसाठी तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि दुसरं नॉन क्रिमी सर्टिफिकेट. याचं स्टेटस काय सध्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करा. ओके, आणि हे जे सेक्शन आहे हे प्रोसीड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स जे आहेत. स्पेशल रिझर्वेशन मध्ये काय येतं, पीडब्ल्यूडी, डिफेन्स आणि TFWS. ठीक आहे, तुम्ही जर पर्सन विथ डिसॅबिलिटी असाल म्हणजे अपंग व्यक्ती, ते जर तुमच्याशी ऍप्लिकेबल असेल तर तुम्ही इथनं तो ऑप्शन सिलेक्ट करा, नाही तर मग नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे पॅरेंट जर डिफेन्स मध्ये जर जॉबला असेल तर त्यातनं सिलेक्ट करा, नाही तर मग नॉट ऍप्लिकेबल हे ठेवा. त्यानंतर फर्स्ट स्क्रीनवरती तुम्ही जो इन्कमचा रेंज सिलेक्ट केली आहे ती रेंज ऑटोमॅटिकली इथे पण येते. जसं इथे 15,000 ते 50,000 असा वाला रेंज फर्स्ट लास्ट सेक्शन मध्ये सिलेक्ट केलेलं होतं, तर ऑटोमॅटिकली हा डेटा इथे पॉपअप झाला. त्यानंतर तुम्हाला TFWS चे अंडर तुम्ही येतं का. TFWS हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि ते पण तुमचं इन्कम 8 लाख, फॅमिली इन्कम 8 लाखाच्या खाली असेल आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तरच ते एस सिलेक्ट करा. ठीक आहे, तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीच्या अंडर येतात तर हा वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही.
ओके. त्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, येस नो जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर मायनॉरिटी मध्ये जर येत असेल तर ते येस नो सिलेक्ट करा, सेव्ह आणि प्रोसीड करा. ओके. नेक्स्ट आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन मध्ये आता तुम्हाला 10th पासून चालू करायचं आहे. तर 10th मध्ये तुमचा बोर्ड कुठला होता, तर तो बोर्ड व्हेरीफाय करा तुम्ही. 10th जे मार्कशीट आहे त्यामध्ये काही जण सीबीएसई मधून आलेले आहेत, काही स्टेट याचे आहेत. ठीक आहे. तर तिथे तुम्हाला ते ऑप्शन दिसतील. तुम्ही जर अदर स्टेटमध्ये पण आले तर अदर स्टेटच्या सेक्शनच्या अंडर, त्या स्टेटच्या अंडर कुठले कुठले बोर्ड आहेत ते सगळ्यांची लिस्ट तुम्हाला दिसेल. ते प्रॉपरली तुम्ही इथनं सिलेक्ट करायची. त्यानंतर 12th कधी, 10th तुम्ही कधी पासआउट झाला होता ते इयर सिलेक्ट करायचं आणि तुमचा जो आसन क्रमांक आहे, सीट नंबर, ते तुमच्या 10th सर्टिफिकेटवर लिहिलेलं असेल ते सिलेक्ट करायचे. आणि खाली जे मार्क्स आहेत मिळालेले तुम्हाला ते टाकायचे. एसएससी मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये किती होते, सायन्स मध्ये किती होते, इंग्लिश मध्ये किती होते आणि ऍग्रीगेट किती होते. मार्क्स ऑफ 10 मध्ये म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेत. ओके. आणि आउट ऑफ म्हणजे 100 पैकी तुमचा पेपर असेल तर तिथे 100 टाकायचं आहे. आणि पर्सेंटेज ही लास्ट वाला जो कॉलम आहे तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून तिथे तो डिटेल्स तुमचे शो करेल. सेम तुम्हाला एचएससी चे डिटेल मी आता इथे सॅम्पल म्हणून दाखवलेत. ओके. स्टुडंटला 86 मार्क आहे मॅथमॅटिक्स मध्ये, सायन्स मध्ये 92 आहे, इंग्लिश मध्ये 94 आहे. तर हे पर्सेंटेज त्याने ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केलं आणि .00 हे ऑटोमॅटिक आलेले आहे. तर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही पर्सेंटेज मध्ये. तुम्हाला फक्त हे दोन जे फील्ड आहेत, मार्क्स ऑफ 10 आणि मार्क्स आउट ऑफ, हे दोन अपडेट करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला एचएससी. 10th नंतर एचएससी दिली आहे, डिप्लोमा केलाय की बाकीचं काही आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर इथे एचएससी सिलेक्ट केलंय. त्यानंतर कुठनं एचएससी केली इंडियामधनं, 12thचा तुमचा बोर्ड कुठला होता तो परत अगेन, जसं 10thचा पण सिलेक्ट केला बोर्ड तसं 12thचा पण बोर्ड सिलेक्ट करा. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा हाच बोर्ड असणार आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, पुणे. ओके. त्यानंतर तुम्ही 12वी तुमचं पासिंग इयर काय होतं 12thचं, 2024च मोस्ट ऑफ द स्टुडंटचं राहील, पण काहींचं ज्यांनी रिपीट केलंय त्यांचं मागच्या वर्षीचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12thचा तुमचा सीट नंबर काय होता तो टाकायचा आहे. काही नंतर तुमच्या मदरचं नाव काय होतं ऍज पर एचएससी मार्कशीट ते इथे टाकायचंय. त्यानंतर कॅन्डिडेट नेम, तुमचं जे नाव आहे 12th वर मार्कशीट वरती जसं आहे त्या फॉर्मॅटमध्ये इथे टाकायचंय. आणि त्याखाली एक बटन दिलंय गेट एचएससी डेटा. या बटनवरती तुम्ही ज्यावेळी क्लिक करता ना तर ऑटोमॅटिकली तुमच्या सीट नंबर वरनं, तुमच्या पासिंग इयर वरनं, बाकीचे हे जे फिल्टर्स आहेत मदर नेम आणि तुमचं नाव, त्याच्यावरनं तुमचा डेटा ऑटोमॅटिकली तो फेच करतो. जसं या स्टुडंटचे ना, त्याला फिजिक्स मध्ये किती होते, मॅथ्स मध्ये, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, ऍग्रीगेट, हे सगळे त्याने 12th मार्क्स ना इथे फेच केलेत. आउट ऑफ किती होतं आणि पर्सेंटेज हे पण इथे त्यांनी दाखवलेत. आणि 12thचं तुमचं स्टेटस काय होतं, तुम्ही म्हणजे पास झालेले होता, तुम्ही फेल झाले होता की तुम्ही कंपार्टमेंट या सेक्शन मध्ये येता. ठीक आहे. तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर ज्यांनी जेई दिलेली आहे त्यांनाच हे सेक्शन अपियर होतं, ज्यांनी जेई नाही दिली त्यांना हे सेक्शन अपियर होत नाही किंवा ते हे डायरेक्ट स्किप होऊन जाईल. ओके. तुम्ही नंतर त्याने तो विचारतोय की हॅव यू अपियर जेई 2024 कंडक्टेड बाय एनटीए, आपण ऑलरेडी एस सिलेक्ट केले. त्यानंतर जेईचा जो ऍप्लिकेशन नंबर होता तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ काय होतं ते टाकायचं आहे. गेट, त्यानंतर खाली जो बटन आहे गेट जेई स्कोर डेटा, यावरती क्लिक केलं की तुमचे जेईचे जे मार्क्स आहेत ते ऑटोमॅटिकली खालच्या सेक्शन मध्ये पॉपअप होतात. जसं फिजिक्समध्ये 28.59 होते, केमिस्ट्रीमध्ये 45 पर्सेंटाईल होते, मॅथमॅटिक्समध्ये 71 होते आणि टोटल आपलं 44 येते. ओके. त्यानंतर तुम्ही नेट 2024 दिलेली आहे का, हा पण तो क्वेश्चन लास्टला विचारतोय. आता इथे नो सिलेक्ट केले, काहींनी दिली असेल तर तुम्ही एस सिलेक्ट करा आणि नंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट सेक्शन मध्ये तुम्हाला ना तुमचा फोटोग्राफ, पासपोर्ट साईज आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. आता याचा क्रायटेरिया जो आहे तो आहे की तुमचा फोटोग्राफ हा जेपॅग, जेपीजी, जेपीईजी, पीएनजी या फॉर्मॅटमध्ये हवा. त्यानंतर त्या फाईलची जी साईज आहे ही मिनिमम 4 KB आणि जास्तीत जास्त 100 KB याच्या रेंज मधली हवी आहे. याच्या रेंज मधली नसली तर तुम्हाला ते याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला नवीन फोटो कॅप्चर करावा लागेल आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ती फाईल रिड्यूस करून घ्यावी लागेल. ओके. आता फाईल रिड्यूस कशी करायची हा बऱ्याच स्टुडंटला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर ऑनलाईन बरेचसे वेबसाईट आहेत, तिथे तुम्ही तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करा आणि ते फाईल तुम्हाला कॉम्प्रेस करून देईल. कॉम्प्रेस म्हणजे त्याची साईज तो छोटी करून देतो. ओके. तर सगळ्यात पहिले इथे अपलोड टाईप मध्ये ना फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे. फोटोग्राफ
तुम्हाला अपलोड करायचं आहे. नंतर परत सेकंड टाइमला तुम्हाला जी सिग्नेचर आहे ती सिलेक्ट करायची, सिग्नेचरचा जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. ओके, हे दोन डॉक्युमेंट जे आहेत हे याच फॉर्मॅटमध्ये हवेत. इथे पीडीएफ तो ऍक्सेप्ट करत नाही. यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले ते जेपॅक किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्येच हवंय. नंतरून तुम्हाला नेक्स्ट सेक्शन मध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्या डॉक्युमेंटची इथे लिस्ट अपिअर होईल. ही पण लिस्ट आहे ना तुमच्या सिनारिओवरती डिपेंड आहे. तुम्ही कास्टमध्ये येतात तर कास्टचे सर्टिफिकेट राहतील, त्यानंतर तुम्ही जेई दिलेली आहे किंवा पीसीबीचा एक्झाम दिलेली आहे, सीईटी दिलेली आहे, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे राहतील. ठीक आहे, तर हे अपलोड कसे करायचे, तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स अपिअर झालंय तर समोर एक अपलोड वाला कॉलम आहे आणि त्यामध्ये एक वरती व्हर्टिकल वाला एरो दिलेला आहे. ओके, तर त्या ॲरोवरती क्लिक करायचं. ॲरोवरती क्लिक केलं की इथनं तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता लास्ट टाइम पर्यंत काय होतं की यांनी आणखी थोडंसं सिक्युरिटी ना इन्हान्स केली आहे. तर फक्त डॉक्युमेंट अपलोड करून चालत नाही, तर याच्यासोबत काय आहे, प्रत्येक डॉक्युमेंट वरती ना एक बारकोड असतो. ओके, तो बारकोड पण आपल्याला बारकोड म्हणजे आपण जे व्हर्टिकल बार आहेत ते नाही टाकायचे. युनिक नंबर दिलेला आहे प्रत्येक डॉक्युमेंटला, एक युनिक नंबर आहे. तो युनिक नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुम्हाला जर बारकोड माहिती नसेल की डॉक्युमेंटची बारकोड बघायचे कसे, तर समोर एक लिंक दिली आहे ब्लू कलर मध्ये, क्लिक हिअर व्ह्यू सॅम्पल डॉक्युमेंट. ओके, याच्यावरती क्लिक करायचंय. तर जे पण तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट करता त्याचा बारकोड कसा बघायचा तो तिथे तुम्हाला हेल्प करतो. ओके, तर मी एक सॅम्पल दाखवतो. हे सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी इन डोमेसाईल हे एकत्रवाला आहे. याच्यावरती राईट साईडला तुम्ही ग्रीन कलर मध्ये बघू शकता एक हा बारकोड आहे, त्याच्या खाली एक नंबर आहे. ठीक आहे, तर 1253. तर हा बारकोड नंबर आपल्याला त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. ओके, टेक्स्ट बॉक्स मध्ये नंबर टाकला तर आपल्याला त्यासोबत डॉक्युमेंट पण अपलोड करायचं आहे. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला ना लेफ्ट साईडला एक ओपन म्हणून एक ऑप्शन आहे. ओपन वरती क्लिक करायचंय. तुमच्या लॅपटॉपवरनं ते डॉक्युमेंट तुम्ही पिक करू शकता. ते पिक केलं तर राईट साईडला एक बटन आहे अपलोड म्हणून, याच्यावरती क्लिक करायचं आणि ते डॉक्युमेंट अपलोड होईल. ओके, आणि ते डॉक्युमेंट अपलोडेड असं सेक्शन मध्ये पण दिसेल, जो तुम्हाला मी टेबल इथे वरती दाखवलाय. ठीक आहे, तर इथे तो व्ह्यू मध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल. तुम्हाला एडिट करायचं असेल, परत अपलोड करायचं असेल, तर तुम्ही ते हे डॉक्युमेंट डिलीट करून परत सेम डॉक्युमेंट अपलोड करू शकता. हे फॉर्म भरताना हा फॉर्म मोबाईलवरनं भरू नका, लॅपटॉपवरनं भरा. ओके, कारण यांनी स्पेसिफिकली सांगितले की तुम्ही क्रोम ब्राउझर, लेटेस्ट ब्राउझर्स वापरा, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस होणार नाही. कारण ज्या जावा स्क्रिप्ट वगैरे ज्या असतात ना त्या स्क्रिप्ट प्रॉपरली रन होत नाही. ठीक आहे, किंवा ब्राउझर खूप आउटडेटेड ओल्ड असेल तर तिथे ते तुम्हाला ज्या एरर ऍप्लिकेशन देते ते कळणार नाही. ओके, त्याचमुळे लेटेस्ट क्रोम आहे ब्राउझर ते तुम्ही वापरा, किंवा दुसरे ब्राउझर वापरत असेल तर ते लेटेस्ट व्हर्जन पाहिजे. ओके, आता काही डॉक्युमेंट्सला ना तुम्हाला असा एरर येऊ शकतो की मला एक डॉक्युमेंट मी अपलोड करतोय आणि त्यांनी मला सांगितलं, हे पॉपअप आलाय की हे डॉक्युमेंट जे आहे ना, प्लीज सिलेक्ट फाईल लेस देन 500 KB. ओके, तर तो म्हणतोय की 500 KB ही या साईज पेक्षा डॉक्युमेंटची साईज कमी पाहिजे. माझ्या डॉक्युमेंटची साईज थोडी जास्त असेल, तर यावेळी तुम्ही काय करू शकता, तुमचं जे पीडीएफ डॉक्युमेंट आहे इथे सगळं तुम्हाला पीडीएफ अपलोड करायचं आहे. ओके, तर जे पीडीएफ डॉक्युमेंट आहे ते फाईल कॉम्प्रेसर वाल्या ज्या साईट्स आहेत, गुगलवरती बऱ्याच फ्री साईट तुम्हाला मिळतील, तिथे अपलोड करा. त्याचं कॉम्प्रेस व्हर्जन डाउनलोड करा, त्याची साईज चेक करा. एखाद्या फाईलवरती राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, तिथे तुम्हाला त्याची साईज मिळेल. ओके, ती साईज चेक करायची आणि मग ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचं. ओके, काही डॉक्युमेंटसाठी काही ऍडिशनल तो डिटेल विचारतो, जसं बारकोड आयडी फ्रॉम सर्टिफिकेट, नंतर ज्युरिक्शन, नंतर डिस्ट्रिक्ट कुठला होता. ओके, त्या डॉक्युमेंटवरती ऑलरेडी हे सगळे डिटेल्स दिलेले असतात. ओके, आणि हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावरती तुम्हाला फीस पे करायची आहे. ओके, आता ही फीस पे कुणी करायची, तर ऑलरेडी तुम्ही ज्यांनी सीईटी दिली आहे ना त्यांना ही फीस पे करण्याची परत गरज नाही, कारण तुम्ही राऊंड 1 साठी ऑलरेडी इलिजिबल आहात, त्यावेळी तुम्हाला विचारणार नाही. पण एखाद्याने समजा कॅटेगरीतनं सीईटीचा फॉर्म भरला होता पण त्याकडे कॅटेगरीचे तर डॉक्युमेंट्स नाही. ओके, आणि तुम्ही मागच्या ऑप्शन सिलेक्ट केलं की माझ्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स नाही, तर जी फी असते ना ती तुम्हाला सध्या भरून तुम्हाला डॉक्युमेंट प्रोसेड करावं लागेल. बाकीच्यांना फी भरण्याची गरज नाही. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही फर्स्ट राऊंड पर्यंत आहे, हे सेकंड राऊंडला जे असाल तर फर्स्ट टू सेकंड राऊंड जाण्यासाठी जी फीस असते ती तुम्हाला भरावी लागेल. हे सगळं झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचंय. त्यानंतर तुम्ही हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आतापर्यंत आपण सगळं भरलंय, तर हे काय भरलंय हे परत एकदा व्हेरीफाय करू शकतात. ओके, तर या स्क्रीनवरती तुम्ही सगळे एकदा चेंजेस एकदा व्हेरीफाय करा. ऍप्लिकेशन आयडी आपलं प्रॉपर आहे का, आपलं आपण सेंटर सिलेक्ट केलं ते आहे का, कॅन्डिडेटचं फुल नेम, फादर्स नेम, मदर नेम,
काही केसमध्ये कसं होऊ शकतं की बाय मिस्टेक आपण नेक्स्ट जाताना ना काही डेटा मिस झालाय. ओके, किंवा तुम्ही कॉपी पेस्ट करताय आणि त्यावेळी त्याने ते प्रॉपरली काही एखादं कॅरेक्टर वगैरे मिस झालं. कारण मी माझ्या नेमचं फक्त फर्स्ट फोरच कॅरेक्टर घेतले, लास्ट 2 कॅरेक्टर्स कॉपीज केले नाही. तर त्या केसमध्ये डेटा मिस होऊ शकतो. तर तो परत एकदा सबमिट करण्या अगोदर इथे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ, सगळं कॅटेगरी, त्यानंतरून तुमचे मार्क्स जे आहेत ऍज पर 10th, ऍज पर 12th, हे सगळे तिथे प्रॉपर आहेत की नाही. ओके, हे व्हेरीफाय झालं. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स कुठले कुठले अपलोड केले, तर हे 10 डॉक्युमेंट्स आम्ही अपलोड केले होते, हे सगळे तिथे तो दाखवतो. आणि लास्टला तिथे डेट येते. ठीक आहे, की तुम्ही कुठल्या डेटला हे केलं होतं. आणि प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे. प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म ज्यावेळी तुम्ही क्लिक करसाल तर हेच सगळे डॉक्युमेंट्स, जो फॉर्म आहे तुम्हाला याची पीडीएफ बनवून मिळेल. ओके, ती पीडीएफ सेव्ह करून ठेवायची आणि त्याची प्रिंट आउट कॉपी काढून ठेवायच्या त्याच्या. ठीक आहे, 3-4 प्रिंटआउट काढून ठेवा. आणि या सेंटरला ज्यावेळी तुम्ही व्हेरिफिकेशनला असाल तर त्यांना ही प्रिंटआउट तुम्हाला दाखवावी लागते. कारण त्या प्रिंटआउटमध्ये त्यांना सगळे डिटेल मिळतात आणि ते डिटेल ते तुम्हाला नंतरून व्हेरिफिकेशनसाठी मागतील. ओके, आता इथनं हे झाल्यानंतरून इथे जाऊन एकदा परत एकदा स्टेटस चेक करा की माझ्या सगळ्या स्टेप्स मला जेवढे अलोकेट झालेले आहेत, जेवढे माझ्या प्रोफाईलला दिसत होत्या, त्या सगळे कंप्लीट झाले आहेत की नाही. स्टेप 1 रजिस्ट्रेशन डिटेल, तर 9 पर्यंत फी पे ऍप्लिकेशन फीस. आता मला ती फी लागली नव्हती. ठीक आहे, तर त्यामुळे तो कम्प्लीट दाखवतोय. ज्यांनी फीस जर पे नाही केली तर तिथे इनकम्प्लीट दाखवेल, ते कम्प्लीट करावं लागेल. आणि 10 स्टेप ही जी आहे ना, ही आपण नाही करू शकत. ओके, तो इनकम्प्लीट स्टेटस दाखवतो. कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्मॅट स्क्रुटिनी सेंटर, तर हे ते जे सेंटरवाले आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करून देतील. मग यानंतर तुमचं सगळं कम्प्लीट व्हेरिफिकेशन पण झालंय. इथे तुम्ही असं तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. ओके, इथपर्यंत कुणाला डाऊट आहे? यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ना, किती डॉक्युमेंट्स तुम्हाला अलोकेट झाले होते, किती डॉक्युमेंट्स अपलोड केले, याचं पण तुम्हाला इथे ना टोटल काउंट मिळेल. टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इज 10 आणि टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोडेड आपण आपल्या साईडने हे 10 झालेले आहेत. ठीक आहे, यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? ऍप्लिकेशन कॅप रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला कुठले कुठले सेक्शन्स आपल्याला दिसणार आहे, तिथे आपल्याला काय डेटा टाकायचा आहे, सगळं क्लिअर झालंय? तर एक यस विचारायचं होतं. हा हा, आदिनाथ. सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सेंटरवर हार्ड कॉपी लागेल का सगळ्या डॉक्युमेंट्सची? डॉक्युमेंटची हार्ड कॉपी आहे ना, तुम्ही 3 सेट तुमच्याकडे रेडी असू द्या. ठीक आहे, 3 सेट्स आले. हा 3 झेरॉक्स सेट आहे ना तुमच्याकडे रेडी असू द्या. ओरिजिनल डॉक्युमेंटच फक्त व्हेरीफाय केले जातात. आता ज्यांनी माझ्याकडे एनरोल केलेलं आहे ना, तर त्यांचे हे जे कॅप रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म आहेत हे सगळे मी भरणार आहेत. ज्यांनी एनरोल नाही केलेलं ते स्वतः पण फॉर्म भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे मी माझ्या साईडला खूप बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळं ना द्यायचा ट्राय करतो. ठीक आहे, जी पण माझ्याकडे आहे आणि सगळं मी ग्रुपवरती पण आपल्याला शेअर करत असतो. कोणी जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणखी जॉईन झाले नसेल तर त्यांनी माझा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करा. तो फ्री ग्रुप आहे तिथे आणि माझा नंबर पण सगळ्यांना माहिती असेलच. ठीक आहे, ऍडमिन म्हणून तुम्हाला तिथे दिसेल नंबर. ठीक आहे, तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. आणि ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग हवं आहे, जसं प्रेफरन्स फॉर्म मध्ये आपण प्रेफरन्स कसे टाकायचे, कुठले कॉलेजेस टाकायचे, कुठल्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो, तर या सगळ्यांचे जर पर्सनल काउन्सिलिंग माझ्याकडनं करून घ्यायची असेल तर त्याचे सेपरेट चार्जेस आहेत. ठीक आहे, तर ते मी मला कॉल करून त्याच्याबद्दल सगळे डिटेल घेऊ शकता. आणि यासोबत ना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुमचं पर्सनॅलिटी टेस्ट पण होते की तुम्ही तुमचं बिहेवियर नेचर कसं आहे, त्याच्यानुसार तुम्ही कुठल्या ब्रँचला सुटेबल आहात. ठीक आहे, तर ते डिटेल पण तुम्हाला दिले जातील की तुम्ही कुठल्या ब्रँचेस प्रेफर केल्या जाते बेस्ड ऑन युअर फॅमिली बॅकग्राऊंड, त्यानंतर तुमची करंट कंडिशन, तुमचं इंटरेस्ट काय आहे, तुम्हाला जॉबचा इंटरेस्ट आहे, बिझनेसचा इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला कुठले सब्जेक्ट आवडत होते, मॅथ्स आवडतोय की केमिस्ट्री आवडते, त्यानुसार तुम्ही कुठल्या ब्रँचेस निवडले पाहिजे, कुठल्या ब्रँचेसला जास्त डिमांड आहे. तर या सगळ्यांची डिटेल हे पण माझ्याकडनं जे माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगला ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्या सगळ्यांना मिळतील. ओके, आणि आताचा जो सेशन आता झालेला आहे आपला, तर मला खूप साऱ्या क्वेरीज यायला लागल्या आणि सेम सेम क्वेरीज आहे. तर मी सगळ्यांचे कॉल म्हणजे रिसीव्ह करून एक एक क्वेरीज नाही सॉल्व्ह करू शकत. त्यामुळे हा सेशनचं रेकॉर्डिंग मी आहे ना, मी डायरेक्ट युट्यूबवर अपलोड करतोय आणि युट्यूबवर पण तुम्ही हे मल्टिपल टाइम्स बघून तुमच्या क्वेरीज त्याकडे सगळ्या सॉल्व्ह होतील. ओके, ग्रेट. तर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत ना, तर त्यांना मी व्हॉट्सअपवरती ना इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला डेट्स अँड टायमिंग देतो. ठीक आहे, मिनिमम फॉर्म भरायला आपल्याला 1 ते 1.25 तास लागेल. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून हा सगळा फॉर्म आपण सबमिट करणार आहे. सर, जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करणार ते जेपीजी फॉर्म मध्ये हवेत की पीडीएफ फॉर्म मध्ये बी चालतील?
आपल्याला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, जसं तुमचं 10th 12th मार्कशीट वगैरे, ठीक आहे, त्या स्कॅन कॉपी करून ना तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. ओके. आणि फक्त जे दोन आहेत, तुमचा फोटो, ओके, पासपोर्ट साईज आणि सिग्नेचर, हेच फक्त JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ओके सर. हा, हे दोन डॉक्युमेंट PNG फॉर्मॅटमध्ये, बाकी सगळे PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि त्याची साईज पण तुम्हाला सांगून दिली आहे मी, की जे सिग्नेचर आणि फोटो आहे तो 4 KB पासून 100 KB त्याची साईज आहे. आणि बाकीच्या डॉक्युमेंटसाठी 500 KB पेक्षा कमी वाली साईज आपल्याला अपलोड करायची आहे. हो सर. ओके. ओके. यातले बऱ्याच जणांना माझ्याबद्दल डिटेल माहिती नसेल, तर मी फक्त शॉर्टमध्ये माझं इंट्रोडक्शन देतो. इंट्रोडक्शन मी सगळ्यात लास्टला ठेवलंय. तर माझं नाव सगळ्यांना माहिती आहे. माझं इंजिनिअरिंग जे आहे हे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, VIIT कॉलेज जे आहे तिथनं झालेलं. 2007ला मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. तर त्यावेळी पण सगळं कॅप प्रोसेस मधनच गेलेलो. पण आताची कॅप प्रोसेस आणि त्यावेळीची कॅप प्रोसेस म्हणजे बराच फरक आहे. त्यावेळी 20 ऑप्शन आपण ज्यावेळी स्टार्टिंगला देत होतो ते ऑटो फ्रीज व्हायचे. त्यामधनं जर तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला ते कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागायचं. आता तसं राहिलं नाही. आता फक्त फर्स्ट ऑप्शनच ऑटो फ्रीज होतो. त्यानंतर आपल्याला सेकंड राऊंडला जायचा क्रायटेरिया खूप वेगळा होता. त्यावेळी पण 3 राऊंड होते. स्पॉट राऊंड सारखा पण तिथे राऊंड होता. मॅनेजमेंट कोटा पण सेम होता. आणि प्रोसेस खूप सक्सेसफुल झालेली आहे. त्यामुळे आपण आता ह्या सगळ्या या प्रोसेसमध्ये जातोय. फक्त प्रत्येक वर्षी जे नवीन काही रूल्स येतात तर ते DT इम्प्लिमेंट करतं. जसं यावेळी आता रिझर्वेशन आलेलं आहे. ओके. आणि प्रोसेस आणखीन बेटर कशी करता येईल ज्याने स्टुडंटला आहे ना त्रास होणार नाही. जसं जेईच्या ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट वेगळी चालत होती, तर ती पण त्यांनी जेई पण याच्यामध्येच इन्क्लूड केलेली आहे. की जेईच्या पण थ्रू पण तुम्हाला जर कॉलेज हवं असेल तर तुम्ही ते कॉलेज अप्लाय करू शकता. जेई साठी वेगळा कोटा आहे. ठीक आहे. फक्त जेई मधनं जर तुम्ही ऍडमिशन घेत असेल तर तिथे कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. ठीक आहे. तुम्हाला स्टेट मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला कॉलेज अलोकेट होणार. ओके. पण ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कॅटेगरीचे जे मध्ये जे फीस कन्सेशन आहे ते सगळे बेनिफिट्स तुम्हाला तिथे मिळतील. यामध्ये फक्त असं आहे की तुम्ही जर कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला राऊंड 1, राऊंड 2 और राऊंड 3 याच्यामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही जर स्पॉट राऊंडला जात असेल तर तुम्ही ओपन म्हणून कन्सिडर होणार आणि ओपन मध्ये तुम्हाला फुल फीस भरून तिथे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला कॅटेगरीचे कुठलेही बेनिफिट्स तुम्हाला मिळणार नाही. बरेच स्टुडंट्स विचारतात की आपण जसं पुढच्या राऊंडला जाऊ तसं आपल्याला बेटर कॉलेज मिळतं. ठीक आहे. पण स्पॉट राऊंड म्हणजे डायरेक्ट लकी ड्रॉ सारखं आहे. आणि कधी कधी स्पॉट राऊंड आम्ही बघितलं की स्पॉट राऊंड मध्ये सीट, चांगल्या कॉलेजची सीट्स नाही राहत. आणि काही काही वेळी असं राहतं की चांगले कॉलेज पण स्पॉट राऊंड मध्ये मिळतात. पण यावर्षीचं सिनारिओ कम्प्लीट वेगळं आहे. नेटचा काय प्रॉब्लेम झालाय सगळ्यांना माहिती आहे यावर्षी. तर नेटमध्ये जे रिपीटर्स होते, जे ऑलरेडी ज्यांना आता नेटचं त्यांनी वर्षभर प्रिपरेशन केलं पण आता ते नेटमध्ये जायला तयार नाही, ती सगळीच्या सगळी मुलं आता इंजिनिअरिंग मध्ये येणार आहे. तर ट्राय करा की कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये कुठलं तरी तुम्हाला कॉलेज प्रत्येक राऊंडला मिळावं. ओके. आणि ते कॉलेज तुम्ही होल्ड करून बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि पुढच्या राऊंडला जाऊन पुढचे कॉलेज प्रेफरन्सेस सेट करायचे. ओके. आणि कॉलेज मार्क्स फक्त मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून कॉलेज टाकू नका. तिथे प्लेसमेंट बघून कॉलेज टाका. ठीक आहे. कारण बरेच कॉलेज असे आहेत की तिथे प्लेसमेंट चांगले होतात पण त्यांचे कट ऑफ खाली आहे. काही काही कॉलेजचे कट ऑफ खूप वरती गेलेत पण तिथे काहीच प्लेसमेंट नाही आहे. ते फक्त त्यांच्या ब्रँड नावावरती ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे आपल्या स्टुडंट्सला माहिती नसतं. त्यांना वाटतं की फक्त आपल्याला कट ऑफ लिस्ट आहे ना आपण गो थ्रू केली तर या कॉलेजचा कट ऑफ चांगला आहे म्हणजे हे कॉलेज खूप भारी आहे. अशातला प्रकार नाहीये. ठीक आहे. आता प्लेसमेंटची डिटेल्स वगैरे कुठे मिळणार तर ते सगळं तुम्ही त्यांच्या वेबसाईटला वगैरे चेक करू शकता. ओके. किंवा तुमचे रेफरन्सेस असेल, जसं तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंजिनियर वगैरे आहे, ठीक आहे, तर ते ऑलरेडी जर इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये जात असेल ना तर त्यांचे मित्र राहतात. माझा मित्र या कॉलेजला आहे, माझा मित्र या कॉलेजला आहे, तर ते सांगतात कॉलेजबद्दल रिव्ह्यू. आणि प्रत्येक जण काय करतं, फायनल इयरचे प्लेसमेंट आपण ट्रॅक करतो. फायनल इयरला या कॉलेजला किती प्लेसमेंट झालेलं आहे आणि किती पर्सेंट प्लेसमेंट झाले आणि कितीचे पॅकेज वगैरे मिळाले, त्याच्यावरनं कुठल्या टाईपच्या कंपनीज कॉलेजला येतात ना ते सगळं डिटेल तुम्हाला मिळेल. ओके. आणि आता इंजिनिअरिंग मध्ये सगळे जातात आहे. याच्यानंतर पण तुम्ही सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. कारण मी जे इंजिनिअरिंग प्लेसमेंटसाठी जे प्रिपरेशन करतात ना मी त्यांना पण गायडन्स देतो की प्लेसमेंटसाठी तुम्ही फायनलला काय काय प्रिपेअर केलं पाहिजे. ओके. इंजिनिअरचं ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही मला पिंग करा. माझा दुसरा व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी तुम्हाला त्यामध्ये ऍड करेल. त्यामध्ये फक्त आपण स्टुडंट्सलाच ऍड करतो, तिथे पॅरेंट्सला ऍड करत नाही. ठीक आहे. कारण त्यामध्ये खूप सारे मेसेजेस चालू असतात, मग तो मोबाईल आपला कंटिन्युअस वाजत राहतो. आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा फ्री वाले गायडन्स पण मिळतील की रिझ्युमे कसं बनवायचा, काय प्रिपरेशनसाठी, प्लेसमेंटच्या प्रिपरेशनसाठी काय लागतं, क्रायटेरिया काय असतो प्लेसमेंटला बसण्याचा.
ठीक आहे. तुम्ही जरी आता फर्स्ट इयरला असले तरी ऍटलीस्ट ग्रुप जॉईन करून ठेवा. फायनलला तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेलच. आणि फायनलसाठी आपल्याला जो बेसिक प्लेसमेंटचा क्रायटेरिया आहे त्याच्या तयारीसाठी आपल्याला फर्स्ट इयर पासूनच आपण तो आपला माइंडसेट आणि त्या दृष्टीने आपण तयारी करायला लागू शकतो.